विद्यार्थी मित्रांनो, आज आपण धार्मिक आंदोलन बघणार आहोत. धार्मिक आंदोलनाची कारणे. कारण की सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह किंवा परिणाम करणारी घटना प्राचीन भारताच्या इतिहासावर धार्मिक आंदोलन ही घटना आहे. कारण की धार्मिक आंदोलन झाल्यानंतर जी नवीन धर्मांची उत्पत्ती झाली, नवीन धर्म स्थापन करण्यात आलीत. कारण की यापूर्वी जो वैदिक धर्म होता किंवा वैदिक धर्माचे जे प्रभाव पडले समाजावर, त्याचा परिणाम म्हणून आणि ते परिवर्तन म्हणून. कारण की ज्या पद्धतीने वैदिक धर्माने लोकांना जखडलं होतं असं म्हणू आपण, जसं की यज्ञामध्ये जखडलं होतं, क्लिष्ट कर्मकांडांमध्ये जखडलेलं होतं. अशा अनेक बाबी होत्या की ज्यामुळे समाजामध्ये असमतोल निर्माण झालेला होता. आणि या सगळ्या बाबींना मागे रेटून नवीन विचार समोर यायला आता सुरुवात झालेली होती. म्हणजे असं याचा अर्थ असा नाही की केवळ जैन धर्म आणि बौद्ध धर्म हेच स्थापन झाले आणि यांनीच त्याला विरोध केला, असं नाही. तर तत्कालीन समाजामध्ये यज्ञ संस्थेच्या विरोधात आणि वैदिक कर्मकांडाच्या विरोधात वेगवेगळी आवाज आपल्याला उठताना दिसतात. त्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला उपनिषदांचा आवाज दिसून येतो. कारण की उपनिषदांमध्ये पहिल्यांदा याला विरोध झाला, म्हणजे वैदिक धर्माला आतून विरोध झाला असं आपण म्हणू. वैदिक धर्मीयांनीच त्याला विरोध केला. तर असे वेगवेगळे घटक होते की ज्यांनी वैदिक धर्माला विरोध करायला सुरुवात केली आणि त्याच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. अशी काय कारणं होती की ज्याच्यामुळे वैदिक धर्माला विरोध व्हायला लागला किंवा त्याच्या विरोधात आंदोलन झालं? इसवी सन पूर्व 6वे शतक, इसवी सन पूर्व 6वे शतक हे धार्मिक आंदोलनाचं काळ मानले जाते. याचा अर्थ इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये केवळ भारतातच हे आंदोलन सुरू होते असं नाही, तर भारताच्या बाहेरही वेगवेगळ्या संस्कृत्यांमध्ये जे रिफॉर्म्स येत होते, ज्या सुधारणा येत होत्या, त्या सुधारणांना घेऊन तिथे पण असे आंदोलन झालेले दिसतात किंवा नवीन संप्रदाय उदयाला आलेले दिसतात किंवा नवीन धर्मामध्ये विचार प्रविष्ट झालेले दिसतात. अशा अनेक बाबी जगामध्ये खळबळ माजवताना आपल्याला दिसून येतात. तर त्यापैकी भारतामध्ये काय झालं, कशा पद्धतीने हे धार्मिक आंदोलन झालं, त्याची काय कारणे होती, या भागाकडे आपण वळतो आहोत. त्याला आपण 3 भागांमध्ये बघूया. नंबर जसं की सामाजिक कारणे किंवा सामाजिक स्थिती म्हणा, याला सामाजिक परिस्थिती म्हणा, सामाजिक कारणे. समाजामध्ये ज्या बाबी दिसून येतात त्या काळामध्ये जशा पद्धतीने समाजामध्ये असमतोल दिसून येतो, तर हे असं का झालं किंवा समाजातून असे कोणते रिफ्लेक्शन आले किंवा असे कोणते प्रतिरोध झाले त्या धर्माला किंवा वैदिक धर्माला किंवा वैदिक धर्मातील कर्मकांडाला आणि का झाले ते बघूयात आपण. नंबर 1, चातुर्वर्ण व्यवस्था. चातुर्वर्ण व्यवस्था. समाजामध्ये 4 वर्ण होते. आता ऋग्वेदानेच हे म्हटलेलं आहे. ऋग्वेदात याचा उल्लेख आपल्याला सापडतो. ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्त आणि पुरुष सूक्तातील 10व्या मंडलामध्ये हे सगळं सापडते आपल्याला. 10वं मंडल. मग ऋग्वेदामधील पुरुष सूक्तामध्ये 10व्या मंडलात 4 वर्णांचा उल्लेख आलेला आहे. हे जे 4 वर्ण आहेत, हे 4 वर्ण समाजामध्ये असं म्हणता येईल की त्या पायऱ्या होत्या किंवा उतरता क्रम होता. समाजातील लोकांचा तो क्रम होता. जेव्हा ही व्यवस्था निर्माण झाली, असं म्हटलं गेलं की लोकांना श्रमविभाजनाची गरज होती. श्रमाच्या आधारावर चातुर्वर्ण व्यवस्था तयार केल्या गेली. याचे सगळे उदाहरणं तुम्हाला दिसतील, वेदांमध्ये पण दिसतील, वैदिक साहित्यामध्ये, इतर साहित्यांमध्ये सुद्धा हे आपल्याला दिसून येईल. ज्या वेळेला आपण असं म्हणतो की चातुर्वर्ण व्यवस्था होती, मग ही काय समसमान होती का किंवा याच्यामध्ये कुठले बदल त्यांनी केलेत का, असं आपल्याला दिसत नाही. कारण की हळूहळू तो बदल आपोआप होत गेला असं म्हणू आपण. कारण की समाजामध्ये जेव्हा चातुर्वर्ण व्यवस्था होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, ब्राह्मण,
क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांना मिळून ही चातुर्वर्ण व्यवस्था आपल्याला दिसून येते. मग हे 4 वर्ण होते. मग ब्राह्मणांचं काय स्टेटस आहे, काय आहे स्थान समाजामध्ये? तर ब्राह्मणांचं समाजामध्ये स्थान हे उच्च दर्जाचं आहे, उच्च कोटीचं आहे असं पण म्हणू आपण. कारण की तत्कालीन समाजामध्ये ब्राह्मणांना जे विशेष स्थान मिळालेलं होतं, मी म्हटलं इथे की पुरुष सूक्तामध्ये 10व्या मंडलामध्ये याचा उल्लेख आहे. मग पुरुष सूक्त 10वं मंडल काय म्हणते? तर पुरुष सूक्त 10वं मंडल असं म्हणते की समाज पुरुषाच्या, त्याला एक शरीर समजण्यात आलं त्या समाजाला, आणि त्याचं जे मुखमंडल आहे किंवा वरचा भाग आहे, मुखाचा भाग आहे, तो म्हणजे ब्राह्मण आहे. म्हणजेच काय की या शरीराच्या सगळ्यात वरचा भाग म्हणजे मुखाचा भाग, म्हणजेच आपोआप समाजामध्ये ब्राह्मणांना वरचं स्थान प्राप्त झालं. आता तशी कामं होती, कार्य होती, इथपर्यंत ठीक आहे. परंतु उत्तर वैदिक काळात हे जन्मानुसार ठरायला लागलं. कारण की कर्मानुसार आधी वर्ण तयार झाले, आता कर्म मागे पडले आणि इथे जन्म पुढे आलेला दिसतो. मग जन्मानुसार ब्राह्मण बनायला लागला, जन्मानुसार क्षत्रिय, जन्मानुसार वैश्य आणि जन्मानुसार शूद्र. हे तर काही कोणाच्या हाती नाही. म्हणजे जन्म कुठे घ्यावा हे काही कोणाच्या हाती नाही. त्यामुळे ब्राह्मणांचं वर्चस्व मग बाकीच्यांवर निर्माण व्हायला लागला. म्हणजे क्षत्रियांवर सुद्धा त्यांचं वर्चस्व होतं. म्हणजे वैश्य शूद्र यांच्यावर तर होतंच, पण क्षत्रियांवर सुद्धा शूद्र होतं. असे काही उदाहरणं आपल्याला सापडतात की ज्याच्यावरून ब्राह्मणांचं क्षत्रियांवर सुद्धा वर्चस्व होतं हे आपल्याला दिसून येतं. कारण की ब्राह्मणांनी जोपर्यंत क्षत्रियांना अभिषेक केले नाहीत, जोपर्यंत त्यांना धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिलं नाही, तोपर्यंत तो राजा बनू शकला नाही ना. म्हणजेच काय की राजाला असं म्हणता येईल की राजाला प्रोटेक्ट करण्याचं काम ब्राह्मणांनी केलं, आणि ब्राह्मणांचं वरचं स्थान कसं अबाधित राहील याच्यासाठी प्रयत्न सुद्धा क्षत्रियांनी केलेले दिसतात. म्हणजे एकमेकांना हे पूरक आहे, ठीक आहे, दिसताना असं दिसते, पण यांच्यामध्ये सुद्धा अंतर्गत संघर्ष आहे. कधी क्षत्रियांना असं वाटतं की आपण वरचे आहोत आणि ब्राह्मणांना असं वाटतं की आपण वरचे आहोत. म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामध्ये सुद्धा हा संघर्ष आपल्याला दिसून येतो. असा जो संघर्ष आहे, हा संघर्ष या चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे निर्माण व्हायला लागला. आता इथे ब्राह्मण सर्वात श्रेष्ठ आहे असं चातुर्वर्ण व्यवस्थाच म्हणते. मग क्षत्रिय त्याच्या खालोखाल आहे, वैश्य आणि शूद्र. मग वैश्य आणि शूद्रांचं काय? म्हणजे ज्यांना म्हणजे कमीत कमी वैश्यांना अधिकार तरी होते. शूद्रांचं काय की जे या तीनही वर्णांच्या मर्जीवर जगत होते, किंवा त्यांच्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. त्यांची सेवा करणे हेच त्यांचं काम होतं. म्हणजे आयुष्यभर सेवा करायची आणि हजारो वर्ष त्यांनी ती सेवा केली. मग त्याचं फलित काय? तर त्याचं फलित पुढील काळात अस्पृश्यता आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय की शूद्रांची अवस्था फार वाईट झाली, वैश्यांची वाईट होतीच. क्षत्रिय हे ब्राह्मणांच्या खालोखाल आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या दर्जाची भीती वाटायला लागली की आपला दर्जा हा खालचा आहे. ब्राह्मणांना असं वाटत होतं की आपला दर्जा वरचा राहिला पाहिजे. म्हणजे या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये असमतोल मोठ्या प्रमाणावर दिसायला लागला. या चातुर्वर्ण व्यवस्थेला आता विरोध व्हायला लागला. बरं, विरोधही करता येत नाही, कारण कुठे म्हटलेलं आहे? ऋग्वेदामध्ये. मग ऋग्वेदात हे म्हटलेलं आहे, आणि वेद कोणी लिहिले किंवा वेद कसे साकारले? वेद हे अपौरुषेय आहेत. अपौरुषेय आहे म्हणजे काय आहे की पुरुषांनी निर्माण केलेले नाहीत असे आहेत. मग पुरुषांनी निर्माण केले नाही तर मग कोणी निर्माण केले? तर तत्कालीन समाजामध्ये लोकांच्या मानगुटीवर भीती सतत कायम राहावी, बसून राहावी, यासाठी त्याला देवी देवतेचा आधार जोडण्यात आला. मग अपौरुषेय आहे म्हणजे कोणी निर्माण केले? ईश्वराने निर्माण केले. इथे आता ईश्वरी कल्पना सुरू झाली. ईश्वराने जर निर्माण केले तर याला तुम्ही नाही म्हणू शकता का? नाही म्हणू शकत नाही. म्हणून हे अक्षरशः लादल्या गेलं. ऋग्वेदामध्ये ते समाविष्ट झालं, पुरुष सूक्तामध्ये 10व्या मंडलामध्ये, आणि तिथून मग ती वर्णव्यवस्था जी आहे ती संपूर्ण समाजावर लादल्या गेली, आणि म्हणून समाजाने त्याला विरोध केला.
विरोध करायला सुद्धा त्यांना फार उशीर लागला, संघटित व्हायला, विरोध करायला, तसे तत्वज्ञानी निर्माण व्हायला. आणि त्याच्यातून मग पुढील काळात इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये या चातुर्वर्ण व्यवस्थेला विरोध व्हायला लागला. आणि या चातुर्वर्ण व्यवस्थेला विरोध करून नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न व्हायला लागला. यालाच धार्मिक आंदोलन असं म्हणतात. आणि हे एक कारण आहे चातुर्वर्ण व्यवस्था की जी समाजामध्ये मानवाला समानतेने कधीही राहू देत नाही, जी त्यांच्यामध्ये उच्चनीचता करते, त्यांच्यामध्ये श्रेष्ठत्व वाढीला लावते, त्यांच्यामध्ये आपसात वैरत्व निर्माण करते, अशा पद्धतीची ही चतुर्वर्ण व्यवस्था असल्यामुळे या चतुर्वर्ण व्यवस्थेला विरोध झाला आणि त्याच्यातून धार्मिक आंदोलन उदयाला आलं असं म्हणता येईल. सामाजिक असमतोल, दुसरं कारण सामाजिक असमतोल. समाजामध्ये यामुळे असमतोल निर्माण झाला. कारण आत्ताच बघितल्याप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चारही वर्णांतील लोकांचे व्यवसाय ठरलेले होते आणि त्यामुळे काय झालं की असमतोल निर्माण व्हायला लागला. कारण की ब्राह्मणांचं वर्चस्व फार मोठ्या प्रमाणावर इथे स्वीकारलं गेलं आणि क्षत्रियांचं पण वर्चस्व होतं, पण ते राजकीय क्षेत्रात होतं. परंतु ब्राह्मणांचं वर्चस्व हे राजकीय क्षेत्रात पण होतं, धार्मिक क्षेत्रात पण होतं आणि बाकीच्या क्षेत्रांमध्ये पण होतं. म्हणजे या सगळ्या बाबींवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचं काम ब्राह्मणांनी केलेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळे काय झालं की आता ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व ठरल्यामुळे हा असमतोल निर्माण झाला. म्हणजे एकाचं वर्चस्व जास्त तर एकाला काहीच अधिकार नाही, नाही का. ब्राह्मणांनी अध्ययन अध्यापन करायचं, वेद लिहायचे, वेद वाचायचे, पठन करायचं, अध्ययन अध्यापन करायचं, पौरोहित्य करायचं, यज्ञ करायचे, मंत्रोच्चार करायचे, हे सगळं त्यांनी करायचं. पण अगदी खालचं टोक जर आपण शूद्र पकडला तर या शूद्रांना मग यापैकी काय करता येत होतं, तर यापैकी काहीच करता येत नव्हतं. म्हणजे वेदांचं अध्ययन तर फार दूर झालं, पण वेद म्हणताना, वेदाचे मंत्र म्हणताना जर त्यांनी ते ऐकले तर त्याच्या कानामध्ये शिसा वितळवून टाकण्यात येत होता. मग हा किती मोठा असमतोल झाला. म्हणजे एकाला हे सगळं बोलता येते, म्हणता येते, आचरणात आणता येते, सगळं काही करता येते आणि दुसऱ्याला म्हणजे दुसरा घटक, शूद्र घटक, तर याला मात्र ते आचरणात तर दूरची गोष्ट, पण ते साधं ऐकता सुद्धा येत नव्हतं. हा किती मोठा असमतोल झाला. असा असमतोल समाजामध्ये निर्माण करण्याचं काम या वेदांनी केला, वेदांनी म्हणण्यापेक्षा या चातुर्वर्ण व्यवस्थेने केला किंवा वर्ण व्यवस्थेने निर्माण केला. आणि त्यामुळे हा असमतोल निर्माण झाला आणि असा असमतोलित असलेला समाज हे किती दिवस चालणार, किती दिवस ढकलणार, अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली. आणि त्यामुळे हा असमतोल दूर करण्यासाठी वर्धमान महावीर, गौतम बुद्ध यांनी प्रयत्न केलेत आणि हे धार्मिक आंदोलन उभं झालं. आणि या धार्मिक आंदोलनामध्ये त्यांनी नवीन धर्म व्यवस्था उभी केली असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच काय की धार्मिक आंदोलन या कारणांमुळे झालं. नंबर 3, पशुतुल्य शूद्रावस्था. पशुतुल्य शूद्रावस्था. आता उल्लेख केल्याप्रमाणे शूद्रांचे मग काय अधिकार होते, तर शूद्रांना अधिकारच नव्हते, कशाचेच अधिकार नव्हते. त्यांच्यासाठी काम ते होते जे अशुभ होते, जे अमंगल होते. या चारही वर्णांची, या तीनही वर्णांची सेवा करणे हे त्यांचं मुळात काम होतं. मग आता याच्यामध्ये जर समजा एखादा व्यक्ती हुशार असेल किंवा त्याला बुद्धीचे कामं करायचे असतील तर त्याला ते अधिकार प्राप्त नव्हते आणि त्यामुळे ते वरच्या वर्णाचे कामं ते करू शकत नव्हते. सोबतच आता हे अधिकार जेव्हा नव्हते, म्हणजे अधिकार तर नव्हतेच, पण त्याच्या खाली जर उतरलो थोडंसं तर जगण्यासाठी काय होतं, तर तेही काही नव्हतं. म्हणजे दया जर आली या तीनही वर्णांना तर शूद्र जगू शकत होता. कारण की स्वतःच्या मालकीचं काही नाही ना तो शेती करू शकते, ना तो व्यापार करू शकतो, ना उत्पन्नाची साधनं त्याच्याकडे आहे, असे अधिकारच नाही ना त्याला. मग त्याला अधिकारच नाही किंवा अशा बाबी त्याला बाळगताच येत नाही, स्वतःची उपजीविका स्वतःला करता येत नाही, तर तो काय आहे, तर तो परावलंबी झाला.
एक प्रकारे तो ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्या दयेवर जगणारा घटक झाला. मग आता ही जर अवस्था झाली तर तो दुसऱ्यावर अवलंबून झाला. मग जेव्हा तो दुसऱ्यावर अवलंबून झाला त्यावेळेला त्याला खाण्यापिण्यापासून कुठलीही गोष्ट पाहिजे असेल तर तो वरच्या वर्णांकडे आशेने पाहू लागला. आता वरचे वर्ण आपला काही फायदा नसताना शूद्र लोकांना जवळ का करतील, किंवा त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था ते का बरं करतील? ते तर करणार नव्हतेच. म्हणून त्यांना हवेवर सोडून देण्यात आलं, वाऱ्यावर सोडून देण्यात आलं. आणि त्यामुळे शूद्रांकडे असे संपत्तीचे, मालमत्तेचे कोणतेही अधिकार आता नव्हते. मग आता ते नाही तर मग त्यांची अवस्था काय? तर त्यांची अवस्था फार वाईट झाली, कारण की खाण्यापिण्यापासून सगळे वांदे आले. म्हणजे अन्नाला ते मोहताज झाले आणि त्यामुळे त्यांची अवस्था फार बिकट झाली. आणि त्यामुळे या शूद्रांना आता गाव वस्त्यांच्या बाहेर ठेवल्या गेलं. आता गाव वस्त्यांच्या बाहेर ठेवल्या गेल्यामुळे साहजिकच त्यांच्यापासून सामाजिक अंतर जे होतं या तीनही वर्णांचं ते वाढत वाढत गेलं. आता या तीनही वर्णांनी शूद्रांच्या बाबतीत मनामध्ये एक प्रकारचं वैर निर्माण करून घेतलं. त्याचबरोबर त्यांचा ते तिरस्कार करू लागले. आता तिरस्कार एवढ्या कोटीचा झाला की तो तिरस्कार असं म्हणता येईल की तो फार उच्च कोटीचा तिरस्कार यांनी त्यांचा करायला सुरुवात केली. त्यामुळे आता हा गाव वस्तीच्या बाहेर असलेला शूद्र जेव्हा गावात यायला लागला तेव्हा त्याच्या पावलाचे ठसे सुद्धा आता चालत नव्हते, जमिनीवर जे उमटत होते. त्यामुळे या वर्णांनी, म्हणजे वरच्या तीनही वर्णांनी किंवा उच्च वर्णांनी त्याच्या मागे झाडू बांधून त्याचे ठसे त्यालाच पुसायला लावले. बरोबर आहे, त्याला कुठे थुंकता येत नव्हतं, त्याच्या गळ्यामध्ये मडकं असायचं. तो जर समजा एखाद्या गावातून चालला असेल तर जे उच्चवर्णीय होते ते बाजूला सरकत होते, कारण की त्याची सावली सुद्धा त्यांच्यासाठी विटाळ बनलेली होती. अशा पद्धतीने शूद्रांच्या खाण्यापिण्यापासून तर त्यांच्या अधिकारापर्यंत त्यांना सगळ्या बाबींपासून वंचित केल्या गेलं. आणि अशी जनावरांची सुद्धा अशी अवस्था नव्हती. गाई गुरं ढोरं यांना जवळ केल्या जायचं, प्राण्यांना जवळ केल्या जायचं, कुत्र्या मांजरांना जवळ केल्या जायचं, पण त्यांना खायला दिल्या जायचं. पण शूद्रांना त्याही पेक्षा वाईट वागणूक दिल्या गेली आणि त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केल्या गेले. त्यामुळे समता सगळीकडे निर्माण व्हावी या उद्देशाने सुद्धा धार्मिक आंदोलन उदयाला आलं असं म्हणता येईल. नंबर 4, ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व. ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व. आता हे काही नवीन सांगण्यासारखं काही राहिलं नाही याच्यात, कारण की ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व आहेच, हे इथंच लिहिलेलं आहे. मी वर पहिल्या मुद्द्यात तेच सांगितलं तुम्हाला की समाजामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व होतं, श्रेष्ठत्व होतं. आता ते किती श्रेष्ठत्व होतं ते सुद्धा आपण थोडक्यात बघूया. काही उदाहरणं देतो. एखाद्या राजाला, म्हणजे राजाच्याही वरचा ब्राह्मण होता बरं, हे नक्की समजून घ्या, कारण की पुरोहिताशिवाय राजा पुढे सरकू शकला नाही कधीच. त्यामुळे ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व एवढं होतं की ते राजापेक्षाही वरचं स्थान त्यांना होतं. मग कधी कधी राजांनी त्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न केला, ब्राह्मणांनी राजांना खाली ओढण्याचा प्रयत्न केला, हे वाद संघर्ष सुरू राहिले. पण श्रेष्ठत्वाची उदाहरणं जर काही घ्यायची असली तर ते अशी देता येईल की एखाद्या राजाला जर एखाद्या समाजाला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या समूहाला राक्षस जर ठरवायचं असेल तर ते त्याने ब्राह्मणांच्या हातून करून घेतलं, कारण की वर्चस्व ब्राह्मणांचं आहे. ब्राह्मण जे म्हणतील समाजामध्ये ते घडते, ब्राह्मण जे म्हणतील ते धर्मामध्ये घडते. म्हणजे ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व एवढं होतं की एखाद्या व्यक्तीला राक्षस ठरवायचं आहे तर ब्राह्मण त्यांना राक्षस ठरवू शकत होते. एक प्रकारचा हत्यारासारखा वापर राजांनी सुद्धा ब्राह्मणांचा करून घेतला. म्हणजे राजाला जी बाब आवडत नाही त्या बाबीला ब्राह्मणांच्या आधारे राजाने समाजामध्ये त्याला निकृष्ट ठरवलं. म्हणजे राजा जे पाहिजे ते करू शकत होता आणि ते ब्राह्मणांना हाताशी धरून करू शकत होता, कारण की ब्राह्मणांचं समाजामध्ये फार जास्त वर्चस्व आहे, श्रेष्ठत्व आहे आणि त्यामुळे ब्राह्मणांच्या शब्दाच्या पलीकडे आता काहीही नव्हतं.
कारण की सगळ्या बाबींचा अर्थ हे ब्राह्मणच लावत होते. शिक्षणामध्ये ब्राह्मणच समोर होते, बाकीच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा ब्राह्मण समोरच होते, पौरोहित्यामध्ये किंवा अजून जे इतर धार्मिक कर्मकांड आहे सगळ्यामध्ये ब्राह्मण समोर होते आणि त्यांना पवित्र मानल्या जायचं. त्यांना पवित्र मानल्या जायचं. ब्राह्मण हा कधी खोटा बोलूच शकत नाही, ब्राह्मण हा कोणाचा घातपात करूच शकत नाही, अशा पद्धतीची धारणा समाजामध्ये रुजवल्या गेलेली होती आणि त्यातून ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व सगळीकडे दिसते. आता हे जर उलट दिशेने बघत गेलो आपण, म्हणजे शूद्रांकडून वर जर जात गेलो, तर मात्र शूद्र असो वैश्य असो हे मात्र दोषास पात्र आहे, ते दोष करतातच असं गृहीत धरल्या गेलं. म्हणजे एखादा दोष झाला किंवा एखादा गुन्हा झाला, तो गुन्हा जर ब्राह्मणाने केला असेल तर त्याला वेगळी शिक्षा, म्हणजे कमी शिक्षा, आणि तोच गुन्हा जर शूद्राने केला असेल, वैश्याने केला असेल तर त्याला मात्र मोठा दंड होता. ब्राह्मणांना देह म्हणजे ब्राह्मणांना मृत्यूदंड देता येत नव्हता, जो मृत्यूदंड इतरांना सहज देता येत होता. म्हणजे अशा पद्धतीचे काही समाजामध्ये असलेले दोष याला दूर करण्याचा प्रयत्न या धार्मिक आंदोलनातून झाला असं म्हणता येईल. हेच काही सामाजिक कारणे आहेत की ज्या आधारे असं म्हणता येतं की या कारणांमुळे धार्मिक आंदोलन इथे उदयाला आलं, उभं झालं आणि ज्याच्यातून समाजामध्ये नवीन धर्म उदयाला आलेत. त्याची ही सामाजिक कारणं झालीत. यानंतर काही धार्मिक कारणं बघूया आपण. याला नंबर ब देऊ. नंबर ब धार्मिक कारणे. नंबर ब धार्मिक कारणे. त्याच्यामध्ये नंबर 1 धार्मिक कारणांमध्ये नंबर 1 क्लिष्ट कर्मकांड. क्लिष्ट कर्मकांड. झालं असं की धर्मामध्ये श्रेष्ठत्व, आता मी आत्ताच सांगितलं की समाजामध्ये श्रेष्ठत्व कोणाचं, तर ब्राह्मणांचं. मग धर्मामध्ये श्रेष्ठत्व कोणाचं, ब्राह्मणांचंच. म्हणजे हे साहजिकच होतं. आणि त्यामुळे झालं असं की त्यांच्या श्रेष्ठत्वापायी आता ते जे जे म्हणतील ते ते केल्या गेलं ना. कारण की त्यांनी म्हणावं आणि बाकीच्यांनी करावं. ब्राह्मणांनी म्हणावं राजांनी करावं, ब्राह्मणांनी म्हणावं क्षत्रियांनी करावं, ब्राह्मणांनी म्हणावं वैश्यांनी करावं, ब्राह्मणांनी म्हणावं शूद्रांनी करावं. म्हणजे त्यांच्या शब्दाच्या पलीकडे बाकी काहीही नव्हतं. आणि त्यामुळे साहजिकच त्यांनी जे जे कर्मकांड तयार केले ते सगळे कर्मकांड समाज हा मुकाट्याने फॉलो करीत होता किंवा ते पाळत होता. एक प्रकारचे ते नियम बनलेत. जसं मनुस्मृती लिहिल्या गेली तर नियम बनलेत, नाही का. मिताक्षरा लिहिल्या गेलं, नियम बनलेत. असे काही ग्रंथ पण लिहिल्या गेले. कौटिल्याने अर्थशास्त्र लिहिला, त्याच्यामध्येही नियम लिहिलेत. हे जे नियम आहेत हे नियम राजा सुद्धा पाळत होता, हे नियम बाकी प्रजा पण पाळत होती, जसं क्षत्रिय आहे वैश्य आहे हे सगळे. तर झालं असं की कर्मकांड निर्माण करण्याचं काम हे ब्राह्मणांनीच केलं. मग आता यज्ञ जेव्हा केल्या गेलेत तेव्हा यज्ञामध्ये यज्ञ संस्था म्हणू आपण याला, ही जे यज्ञ संस्था होती या यज्ञ संस्थेचं पौरोहित्य हे सरळ सरळ ब्राह्मणांकडे होतं. जर यज्ञामध्ये काहीही करायचं असेल तर त्याचे अधिकार सगळेच्या सगळे ब्राह्मणांना होते, नाही का. त्यामुळे या यज्ञामध्ये आता कर्मकांड घुसायला लागले. आधी ते केवळ मंत्रांचे उच्चार अग्नीसमोर बसून ते केल्या जात होते आणि त्याची विशिष्ट पद्धत होती. आता यजुर्वेदामध्ये आणि नंतरच्या वेदांमध्ये ज्या पद्धतीने ते लिहिल्या गेलं, म्हणजे यज्ञ किती बाय किती असावा, त्याची लांबी किती असावी, रुंदी किती असावी, खोली किती असावी, त्याच्यामध्ये कोणते हवीरभाग टाकावे हे ब्राह्मण ठरवू लागला. त्याचबरोबर तो किती बाय किती असावा हेही ब्राह्मण ठरवू लागला. सगळ्या बाबींचे नियम तयार व्हायला लागले. आणि हे नियम तयार कोणी केले मग, तर याच ऋषीमुनींनी आणि ब्राह्मणांनी केलेले आहेत. आणि त्यामुळे यज्ञ आता क्लिष्ट बनायला लागला. ज्या यज्ञामध्ये शेतामध्ये उत्पन्न झालेला माल हवीरभाग म्हणून टाकल्या गेला, पूजेच्या स्वरूपात टाकल्या गेला, आता तेवढ्यापुरतं ते मर्यादित राहिलं नाही, तर तिथे आता दान दक्षिणा इथे शिरली. कारण की ते उपजीविकेचं साधन झालं आणि त्यामुळे त्याच्यावर एकाधिकार हा ब्राह्मणांचा झाला.
आता त्याला क्लिष्ट बनविल्या गेलं. तिथे जे मंत्र म्हणायचे आहेत ते विशिष्ट पद्धतीनेच म्हटल्या गेले पाहिजे, हेही तिथे म्हटल्या गेलं. त्यामुळे ते केवळ ब्राह्मणांनाच म्हणता येतात. अशा पद्धतीचे सगळे क्लिष्ट कर्मकांड या यज्ञामध्ये आता उतरविल्या गेले. सोबतच बळी दिल्या गेला, म्हणजे बळीची प्रथा आता सुरू झाली. त्याचबरोबर इथे त्या पुरोहितांना दान द्यावं लागे. दान दिल्याशिवाय तो पुरोहित तिथे येत नाही. त्यामुळे आता झालं असं हे सगळं की हे सगळंच्या सगळं कर्मकांड जे होतं यज्ञाचं ते आता क्लिष्ट बनविल्या गेलं किंवा सर्वसामान्य जनतेच्या अवाक्याच्या बाहेरचं बनविल्या गेलं. त्यामुळे यज्ञाला तर महत्त्व होतंच, परंतु यज्ञ करण्यासाठी जी ऐपत लागत होती ती आता सर्वसामान्यांमध्ये राहिली नाही. यज्ञामुळे सर्व काही प्राप्त होऊ शकते अशी धारणा आणि संकल्पना समाजामध्ये रुजविल्या गेली आणि याला सगळीकडे विरोध व्हायला लागला आणि म्हणून धार्मिक आंदोलन इथे उदयाला आलेलं दिसून येते. नंबर 1 चा मुद्दा. नंबर 2 चा मुद्दा, मंत्रतंत्रांचे प्राबल्य. मंत्रतंत्रांचे प्राबल्य. मंत्रतंत्र काय करू शकतात? तर मंत्रतंत्र हे काहीही करू शकतात अशा पद्धतीची धारणा समाजामध्ये रुजविल्या गेली. मंत्र म्हटल्या गेले की काहीही होतं, त्याच्यामुळे इच्छित असलेलं फळ आपल्याला प्राप्त होते. ते विशिष्ट पद्धतीने म्हटल्या गेले पाहिजे असं सांगण्यात आलं. कुठलेही मंत्र कशा पद्धतीने म्हणावे हे सामवेदामध्ये लिहिलेले आहे. म्हणजे मग ते गायन करून म्हणावयाचे मंत्र, प्लेनली म्हणावयाचे मंत्र, असे वेगवेगळ्या पद्धतीचे मंत्र तिथे असलेले आपल्याला दिसतात. मग आता हे मंत्र कोणी म्हटले पाहिजे? तर ते मंत्र केवळ आणि केवळ ब्राह्मणांनीच म्हटले पाहिजे, पुरोहितानेच म्हटले पाहिजे. ते जर दुसऱ्याने म्हटले आणि ते जर वेडेवाकडे म्हटल्या गेले किंवा त्याचे उच्चार जर चुकले किंवा ज्या गेय पद्धतीने ते म्हटल्या गेले पाहिजे तसे जर म्हटल्या नाही गेले तर त्याचा रिव्हर्स इफेक्ट येतो, म्हणजे उलटा प्रभाव होतो आणि जो यजमान असतो, जो यज्ञ घडवून आणतो, त्या यजमानावर त्याचे दुष्परिणाम होतात. त्याचे दुष्परिणामाचे फळ त्याला भोगावे लागतात. अशा पद्धतीचा पण प्रचार झाला आणि त्यामुळे मंत्रतंत्र काहीही करू शकतात याचाही प्रचार केला गेला. एखाद्याला पुत्र प्राप्ती करून घ्यायचा आहे तर मंत्रतंत्राशिवाय ते होत नाही असं सांगितलं गेलं. एखाद्याला इच्छित फळ प्राप्त करून घ्यायचं आहे, मंत्रतंत्राशिवाय ते होत नाही असं सांगितलं गेलं. राजाला विजय मिळवायचा आहे, मंत्रतंत्राशिवाय ते शक्य नाही. राजाला धार्मिक अधिष्ठान मिळवायचं आहे, त्याच्यासाठी यज्ञ करावा लागेल, तर तेही मंत्रतंत्राशिवाय शक्य नाही. या काळामध्ये मंत्रतंत्राचं एवढं प्राबल्य वाढलं किंवा वाढविल्या गेलं असंही म्हणू शकतो आपण. एवढं वाढविल्या गेलं की जे सर्वसामान्यांच्या अवाक्यामध्ये आता राहिलं नाही. सर्वसामान्य काय करू शकतात? फक्त ते ऐकू शकतात. ते कुठला यज्ञही करू शकत नाही, कारण की आता खर्च खूप झाला त्याचा. यज्ञामध्ये बळी पण द्यावा लागतो, दानधर्म करावं लागते आणि मोठ्या प्रमाणावर पैसा उधळावा लागतो. तेव्हा कुठे ते यज्ञ शक्य होते? आता यज्ञ ही संकल्पना राजे, रजवाडे आणि श्रीमंत लोक यांच्यापुरतंच ते आता मर्यादित झालेलं दिसून येते आणि त्यामुळे मंत्रतंत्रांचं प्राबल्य वाढलं आणि त्याला आता धार्मिक आंदोलनाने विरोध करायला सुरुवात केली. त्यालाच धार्मिक आंदोलन असं म्हणतात. नंबर 3, संस्कृत वाङ्मय. संस्कृत वाङ्मय. संस्कृत ही उच्चवर्णीयांची भाषा होती. संस्कृत ही उच्चवर्णीयांची भाषा होती. संस्कृतला अभ्यासनाचे अधिकार इतरांना नव्हते. इतरांना म्हणजे शूद्रांना नव्हते, जे मोठ्या संख्येने होते. कमी संख्येने इतर होते पण त्यांना ते अधिकार होते. मोठ्या संख्येने जे लोक आहेत त्यांची जी भाषा होती किंवा सर्वसामान्यांची जी भाषा होती ती प्राकृत होती. प्राकृत. आता प्राकृत भाषेमध्ये किंवा त्यावेळेची अर्धमागधी भाषा, पाली भाषा, या ज्या भाषा होत्या या भाषांमध्ये कुठल्याही पद्धतीचं तत्वज्ञान लिहिलेलं नव्हतं. मग लिहिलं कशात आहे? ते संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे.
म्हणजे संस्कृतमध्ये जर वाङ्मय लिहिलेलं आहे आणि ते वाचण्याचे अधिकार जर लोकांना नाही, तर मग आपला धर्म आपल्याला कसा समजेल? आपल्या धर्मात, आपल्या धर्मशास्त्रात काय लिहिलेलं आहे हे कसं समजेल? समजणारच नाही. त्यामुळे हे जे संस्कृत वाङ्मय होतं हे लोकांना समजत नव्हतं, कारण की मूळ त्यांची ती भाषा नव्हती. त्यांची भाषा अर्धमागधी होती, प्राकृत होती, पाली होती किंवा अशा पद्धतीची होती. मग सर्वसामान्यांची भाषा वेगळी, उच्चवर्णीयांची भाषा वेगळी, आणि जे साहित्य लिहिल्या गेलं ते संस्कृतमध्ये लिहिल्या गेलं. संस्कृती भाषा उच्चवर्णीयांची होती. मग उच्चवर्णीयांच्या भाषेत जेव्हा हे सगळं लिहिल्या गेलं त्यावेळेला संस्कृत वाचण्याचे अधिकार बाकीच्यांना नव्हते किंवा ते समजतही नव्हती. मग संस्कृत समजत नाही आणि त्या संस्कृतमध्ये सगळं ज्ञान आहे. मग अशा अवस्थेत लोकांपर्यंत हे ज्ञान पोहोचणार कसं? तर यासाठी संस्कृत त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरल्या गेली आणि संस्कृतचं शिक्षण इतरांना नव्हतं आणि त्यामुळे आपल्या धार्मिक तत्वज्ञानापासून लोक दूर होते किंवा लोकांना ते समजत नव्हतं. म्हणजे एक प्रकारे असं म्हणू आपण की संस्कृतने लोकांना ज्ञानापासून दूर ठेवलं असं पण म्हणता येते, कारण की संस्कृत ही सर्वसामान्यांची भाषा नव्हती आणि त्यामुळे संस्कृतमध्ये असलेलं ज्ञान बाकीच्यांना घेता येत नव्हतं आणि त्यामुळे संस्कृतमध्ये असलेलं ज्ञान इतरांना मिळालं नाही आणि ते आपल्या धार्मिक तत्वज्ञानापासून दूर राहिले किंवा धर्माच्या ज्ञानापासून दूर राहिले आणि म्हणून तर हे धार्मिक आंदोलन उभं झालं. म्हणजे ज्या लोकांना आपलं तत्वज्ञानच माहीत नाही किंवा ते वाचता सुद्धा येत नाही, त्याचे अधिकार सुद्धा नाही, मग अशा अवस्थेत त्या धर्मात राहून काय फायदा असं लोकांना वाटायला लागलं आणि म्हणून लोक या कारणांमुळे इतर धर्म स्वीकारायला लागले, दुसऱ्या धर्माकडे वळले. याला धार्मिक आंदोलन असं म्हणतात. धार्मिक आंदोलनाची धार्मिक कारणे अशा पद्धतीने इथे सांगता येईल. नंबर क देऊ आपण शेवटचा, आर्थिक कारणे किंवा आर्थिक कारण म्हणू त्याला आपण, एकाच याच्यामध्ये घेऊ त्याला, आर्थिक कारण. आर्थिक दृष्ट्या जर विचार केला तर समाजाची काय अवस्था आहे, तर समाजामध्ये अर्थ मिळविण्यासाठी म्हणजे पैसा मिळविण्यासाठी सोर्सेस फार कमी आहेत. तेच ब्राह्मणांकडे, क्षत्रियांकडे, वैश्यांकडे भरपूर आहे, पण हेच जर विचार केला आपण तर शूद्रांकडे ते नाही. मग शूद्र हे तर हवालदिल झालेले आहेत. शूद्र हे केवळ वरच्या 3 वर्णीयांवर अवलंबून आहेत. त्यातही आता वरच्याही 3 वर्णीयांना आपले व्यवसाय बदलवता येत नाही. शूद्रांना तर बदलवताच येत नाही. ते तर एक प्रकारच्या मालकी हक्काचेच होते, त्यांच्यावर तर त्यांचं वर्चस्वच होतं. ते तर जणू काही दास होते ना त्यांचे. त्यामुळे शूद्रांचा तर विषयच नाही, पण वरच्यांसाठी पण आता ते घातक ठरायला लागलं. आता ब्राह्मणाचा क्षत्रिय होत नाही, क्षत्रियाचा वैश्य होत नाही. त्यामुळे वरच्याही वर्णामध्ये ती चौकट निर्माण झाली. शूद्रांसाठीचं काही ऑप्शनच नव्हते आणि त्यामुळे आता यांचे व्यवसाय हे ठरलेले होते. आपला व्यवसाय बदलून दुसऱ्या व्यवसायात जाता येत नाही, कारण की इतर व्यवसायवाले त्या व्यवसायाला विरोध करतात. दुसऱ्या जातीतला माणूस या जातीत येऊ शकत नाही, या जातीचा व्यवसाय तो करू शकत नाही. म्हणजे एक प्रकारे व्यवसाय करण्यासाठी जे त्यांना लागणारं फ्रीडम होतं, जे स्वातंत्र्य पाहिजे होतं, ते स्वातंत्र्य या धर्मामध्ये, या म्हणजे वैदिक धर्मामध्ये आता राहिलेलं नव्हतं. त्यांना अर्थार्जन करण्याचे अधिकार राहिलेले नव्हते. किंवा एखादा फार हुशार व्यक्ती आहे आणि तो बुद्धीने फार तल्लक आहे, वेदांचं अध्ययन फार लवकर करू शकतो किंवा चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो, अशा लोकांना आता अधिकार नव्हते किंवा ते ब्राह्मण बनू शकत नव्हते किंवा ब्राह्मणांचं कार्य करू शकत नव्हते. एखादा व्यक्ती चांगल्या पद्धतीने मंत्रोच्चार करू शकतो, पटापट करू शकतो, या सगळ्या बाबी तो करू शकतो, पण तो जर ब्राह्मण नसेल, तो जर पुरोहित नसेल तर त्याला ते अधिकार नव्हते, ते त्याला करताच येत नव्हतं. अशा पद्धतीचे त्यांचे व्यवसाय ठरलेले होते. आर्थिक दृष्ट्या काही वर्णांची गत ही फार दयनीय झालेली होती. समाजामध्ये नवीन स्वातंत्र्य मिळण्याची लोकांची अपेक्षा होती, पण ते काही त्यांना मिळत नव्हतं. व्यवसाय विषयक स्वातंत्र्य नव्हतं, अर्थार्जन विषयक स्वातंत्र्य नव्हतं. आता ही चौकट कुठेतरी त्यांना आता तोडायची होती आणि ती तोडण्यासाठी जे झालेलं आंदोलन आहे याला म्हणतात धार्मिक आंदोलन. हे आंदोलन इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये झालं आणि या आंदोलनाने
वैदिक धर्माच्या ज्या बेड्या होत्या किंवा वैदिक धर्माने ज्या समाजाला बेड्या घालून दिलेल्या होत्या त्या तोडून बाहेर निघण्याचं काम समाजाने केलं. अशा पद्धतीचं आंदोलन ज्याला आपण धार्मिक आंदोलन म्हणून ओळखतो.